सकळ जीवांचा देवा हे देवा हे जगणी आम्हा अंतर्बाहे देवगोड पुरवी कोडाचे ही कोड देवा हे देवा हे जगणी आम्हा अंतर्बाहे देव आम्हा राखे राखे घाली कळी काळासी काखे देवा हे जगळी आम्हा अंतर्बाहे देवदयाळ करी तुकयाचा सांभाळ देवा हे जगळी आम्हा अंतर्बाहे विठ्ठल गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुन्मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गातारो प्रथमनामाना पाण्डुरङ्गातारो प्रथमनामाना बाबाजी सद्गुरु दास तुका देवामचा जीव सकळ जीवांचा देवा हे जगणी आम्हा अंतर्बाहे। प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी भगवान परमात्म्याच्या चिंतनाकरिता तथा सेवेकरिता आज या ठिकाणी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती तीनही लोकी अमर जयांची कीर्ती वारकरी संप्रदायाचं कलशस्थान जयांचे शब्द म्हणजे रत्नांची खाण
जे सर्व साधकांचा कल्पतरू, जे अभंग वाङ्मयाचाही महामेरू असे असलेले अनंत कृपा विभूषित विश्ववंत विश्वसंत श्रीमंत संत श्री तुकोबराय यांचा अत्यंत गोड देवभक्ताचा संबंध सांगणारा, देवाचं अस्तित्व सांगणारा, देवाचं स्वरूप सांगणारा, देवाचं कार्य सांगणारा आणि देवाचा स्वभाव सांगणारा अत्यंत गोड असा अभंग आज या ठिकाणी सेवेकरिता निवडलेला आहे. एकंदरीत संपूर्ण अभंगामध्ये आपल्याला देवभक्ताचं नातं, देवाचं अस्तित्व, देवाचं स्वरूप, देवाचं कार्य आणि देवाचा स्वभाव बघायचा आहे. एकंदरीत आज आपल्याला देव बघायचा आहे. पण तत्पूर्वी अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी सालाबादाप्रमाणे अखिल कोट ब्रह्मांड नायक, अकारण कारण करुणा वरुणालय, भक्तवत्सल, जगताधार, रुक्मिणी प्राण संजीवन श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा, देवाधिदेव महादेवाच्या कृपा आशीर्वादाने, सकल संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने, ग्रामस्थ मंडळींच्या अथांग परिश्रमातून, त्याचप्रमाणे परिसरामधून उपस्थित असलेली गुणीजन गायनाचार्य, मृदुंगाचार्य, टाळकरी, वारकरी, माळकरी आणि माझा सकल देवरूप श्रोतू वर्ग सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेला हा एक दिवसीय हरतालिकेच्या निमित्ताने संपन्न होत असलेला हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव. आणि आज या महोत्सवामध्ये आपल्या ग्रामस्थ मंडळींनी तुमच्या लेकीला आमंत्रित केलेलं आहे. म्हणून आज तुमच्या लेकीला तुमच्या वटार नगरीमध्ये येण्याचा योग प्राप्त झाला. माझ्या सकल माई पित्यांचं दर्शन आज मला माझ्या जीवनामध्ये घडतं आहे. हे मी माझ्या अनंत जन्माचं भाग्य आणि पुण्य समजते. बघा, सर्वप्रथम साधन रूपी वनामध्ये जणू वसंत ऋतू होण आत्मबोधाच्या फळाला जो बहर आणतो ना, असे कैवल्याचे सौभाग्य असलेले माझे गुरुमाऊली परमपूज्य संत स्वामी अनेक रूपीजी महाराज यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते आणि कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करते. बघा, आज या ठिकाणी किम निमित्ताने आपण एकत्रित जमलेलो आहोत हे प्रत्येकाला माहितीच आहे. हरतालिका उत्सव. आता हा हरतालिका म्हटलं की या हरतालिका या शब्दाचा अर्थ काय आहे बरं महिला मंडळ? अनेक वर्षापासून जेव्हा आपल्याला कळतही नव्हतं, अगदी लहान होतो, शालेय वयामध्ये असताना पासून हरतालिकेचं व्रत प्रारंभ केलंय. पण ही हरतालिका व्रत नेमकं काय आहे? हरतालिका या शब्दाचा अर्थ तरी काय आहे तर ऐका. हरता म्हणजे हरियाली, वन. वनामध्ये जाऊन आपल्या सख्यांसोबत केलेलं पूजन. लिका म्हणजे सख्या. वनामध्ये जाऊन आपल्या सख्यांसोबत केलेलं पूजन म्हणजे हरतालिका. आणि या हरतालिकेच्या उत्सवाच्या निमित्त ही कीर्तन रूपी सेवा आहे. बघा, आजपर्यंत आपण अनेक कीर्तन ऐकली असतील हरतालिकेच्या निमित्ताने सुद्धा. मला सांगा, ही हरतालिका अनेक लोक म्हणतात कशासाठी कशासाठी हे व्रत आहे हरतालिका? कुमारिका हे व्रत धारण करतात. कुमारिका मुली हे व्रत धारण करतात कारण असं म्हटलं जातं, अशी आख्यायिका आहे, अशी पौराणिक कथा आहे
की कुमारिकेने हरतालिका व्रत धारण केलं की तिला तिच्या इच्छेप्रमाणे नवे नवे देवाधिदेव महादेवासारखा भोळापती प्राप्त होतो. म्हणून हरतालिकेचं व्रत केलं जातं. बरं ठीक आहे, हे कुमारिकांसाठी. सुवासिनी ज्या स्त्रिया आहेत, सौभाग्यवती ज्या स्त्रिया आहेत, याही हे व्रत करतात. का? सुवासिनींसाठी का हे व्रत आहे? तर आपलं जे सौभाग्य आहे, आपल्या ज्या कपाळाचं कुंकू आहे, आपला जो मनाचा विसावा आहे ना, तो आपला धनी कायम स्वरूपी सतत आपण असेपर्यंत आपल्या बरोबर राहावं आणि त्याला काय प्राप्त व्हावं? दीर्घायुष्य प्राप्त व्हावं, जन्मोजन्मी हाच पती मिळावा, यासाठी हे हरतालिकेचं व्रत केलं जातं. अनेक ठिकाणी मी असं ऐकलंय, हरतालिका व्रत हे सुवासिनींचं व्रत आहे. बरोबर, मान्य आहे मला. हरतालिका हे सुवासिनीचं जरी व्रत असलं तरी माझं एक वाक्य लक्षात ठेवा, अनेक गावांमध्ये, अनेक घरांमध्ये अजूनही असा एक भ्रम आहे की हरतालिका हे व्रत एखाद्या कारणाचं वैधत्व प्राप्त झालं, विधवा जर एखादी स्त्री झाली तर तिने हरतालिकेचं व्रत करू नये, असा गैरसमज आहे. बरं का, गावागावांमध्ये असा गैरसमज आहे अजूनही. पण लक्षात ठेवा, हरतालिका हे व्रत भगवान महादेवाचं सगळ्यात आवडतं व्रत आहे. कुठलं? सर्वात आवडतं व्रत आहे हरतालिका महादेवाचं. आणि हरतालिका हे व्रत स्कंद पुराणामध्ये, शिव महापुराणामध्ये असा उल्लेख आलेला आहे. इतर व्रत सोडून द्या, पण शिव महापुराणामध्ये असा उल्लेख आलेला आहे, हरतालिका व्रत एकदा की धारण केलं की ते व्रत अखेरच्या श्वासापर्यंत आपल्याला सोडता येत नाही. मरेपर्यंत ती हरतालिका धरावीच लागते. तुम्ही म्हणाल ताई, शरीर साथ देत नसेल तर? अनेक महिलांचा असा प्रश्न असतो, शरीर साथ देत नसली तरीही हरतालिकाचं व्रत हे केलंच पाहिजे. नाही आपल्याला 8ही प्रहर शक्य होत, निदान 1 प्रहर तरी उपवास केला पाहिजे आणि नंतर तुम्ही थोडाफार फलहार वगैरे घेऊ शकता. पण हरतालिका व्रत श्वास असेपर्यंत खंडित करता येत नाही. लक्षात ठेवा, महादेवाचं अतिशय आवडतं व्रत म्हणजे हे हरतालिका व्रत आहे. आणि या हरतालिका व्रताच्या दिवशी जागर करायचं असतो. बरोबर, जागर करायचं असतो. भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत आजची रात्र ही घालवायची असते. आणि म्हणूनच त्या जागरासाठीच, भगवंताच्या नामचिंतनासाठीच आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित झालोय. बरोबर, आज आपल्याला त्याच भगवंताचं चिंतन करायचं आहे, त्या भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. आणि त्या चिंतनासाठी आपण जो अभंग घेतलेला आहे, अभंग हा जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आता इकडे या. अभंग कुणाचा आहे? जगद्गुरु तुकोबारायांचा. कोण तुकोबाराया? तर ऐका, मराठी मनावरती राज्य करणारा जगविख्यात साधू म्हणजे तुकोबाराया. इंद्रायणीच्या काठावरती उठलेलं भक्तीचं वादळ म्हणजे तुकोबाराया. भागवत धर्माच्या विशाल वटवृक्षाला लागलेलं गोंडस असं फळ म्हणजे तुकोबाराया. आणि प्रगल्भ बुद्धिवंतांच्याही बुद्धीला न उमगलेलं कोड म्हणजे जगद्गुरु तुकोबाराया. कधी कधी मला खरंच खूप कौतुक वाटतं की भगवान परमात्म्याने आपल्याला या भारत देशामध्ये जन्माला घातलंय ना, हा भगवंताने आपल्यावरती केलेला खूप मोठा उपकार आहे. खरंच खूप मोठा उपकार आहे. बाकीच्या देशामध्ये फिरा, जगभर फिरा, भारतासारखा देश शोधून सापडता येणार नाही तुम्हाला. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राष्ट्र नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्ण हरी सारखा मंत्र नाही,
पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानेश्वरासारखा संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माई नाही, रामासारखा पुत्र नाही, सीतेसारखी सून नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, भरतासारखा भाऊ नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, विभीषणासारखा मित्र नाही, कोल्ह्या इतका लबाड नाही, कावळ्या इतका धूर्त नाही, लोण्या इतका मऊ नाही, आणि या माणसाच्या देहासारखा दुसरा देह शोधूनही सापडता येणार. काय सुंदर देह भगवंताने दिलाय. शिवाय भारतासारख्या भूमीत भगवंताने जन्माला घातलाय, ज्या भूमीवरती चरित्र आणि चारित्र्य नांदते ना, ती भूमी म्हणजे माझी भारत भूमी आहे. ज्या भूमीवरती संस्कार आणि संस्कृती नांदते ना, ती भूमी म्हणजे माझी महाराष्ट्र भूमी आहे. कशाला म्हणायचं महाराष्ट्र? ऐका, हा महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे आहे तरी काय? तर ऐका, माणसाने माणूस बनून जीवन बनवा धष्ट आणि पुष्ट. माणसाने माणूस बनून जीवन बनवा धष्ट आणि पुष्ट. शास्त्र सांगतं, संतांच्या ताटातलं खाल्लं पाहिजे उष्ट. वारकरी संप्रदायामध्ये लागत नाही जात पात आणि काष्ट, कारण आपल्या राष्ट्राचं नावच आहे, बोला बोला मोठ्याने बोला, महाराष्ट्र. तुम्ही म्हणाल ताई काय आहे तुमच्या महाराष्ट्रामध्ये? माझ्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा तुकोबऱ्यांसारखे संत आहे, नानाविध प्रकारचे ग्रंथ आहे, नानाविध प्रकारचे पंथ आहे. काय करतात तुमचे संत? संत लिहितात ग्रंथ. काय करतो तुमचा ग्रंथ? ग्रंथ दाखवतो पंथ. काय करतो तुमचा पंथ? पंथ भेटवतो भगवंत. काय करतो भगवंत? तर या जीवाचा करतो जो गोड अंत, त्याचं नाव भगवंत. पण मूळ पाया संत, आणि ही संतांची भूमी आहे. संतांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली ही आपली महाराष्ट्र भूमी आहे. आणि त्या जगद्गुरु तुकोबरायांचा हा अभंग आहे. अभंग बघा अतिशय सोपा आहे. अभंगामध्येच भगवंताचं गोड असं वर्णन आलेलं आहे. बघा, जगद्गुरु तुकोबराय जीवाला सांगतायत की मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर ह्या जीवाने मनुष्य जन्माची सार्थकता करून घेतली पाहिजे. कारण ही जी जीवसृष्टी भगवान परमात्म्याने निर्माण केलेली आहे ना, ही सकल जीवसृष्टी कुणी निर्माण केली आहे? भगवंताने. सगळ्या जीवांचा जीव कोण आहे? सकल जीवांचा जीव हा भगवान परमात्मा आहे. आपल्या संपूर्ण जीवांचा जीव देव आहे. महाराज म्हणतात, नकळे जुनाट जगाचा जीवन, घातले मोहन गौरी असे. संपूर्ण जीवाचं जीवन म्हणजे साक्षात माझा भगवंत आहे. पण परिणामामध्ये मात्र फरक आहे. आपल्यालाही जन्माला घालणारा भगवंतच आहे, संतांनाही जन्माला घालणारा भगवंतच आहे, ऋषी मुनींनाही जन्माला घालणारा भगवंतच आहे. पण परिणामामध्ये मात्र काय आहे? फरक आहे. बघा, उदाहरण देते तुम्हाला स्पष्ट करण्यासाठी. पाणी आहे, पाणी पाणी माहिती आहे? बरं, पाणी जर विषामध्ये कालवलं तर पाण्याचं काय होतं? पाण्याचं काय तयार होतं? विष तयार होतं. पाणी जर मिरचीमध्ये कालवलं तर पाणी कसं होतं? तिखट होतं. तेच पाणी जर उसामध्ये कालवलं तर पाणी कसं होतं? तसा भगवंत एकच आहे, परिणामामध्ये मात्र फरक आहे. ज्ञानोबा माऊली गोड सांगतात, जैसे जीवनाची उदक परी विषी होय मारक, का मिरिया माझी तीख उसी गोड. हो, तेच पाणी, भगवत स्वरूप पाणी एकच आहे, पण परिणामामध्ये मात्र फरक आहे. ज्याच्या संगतीमध्ये गेलं त्याला त्याचा संगत गुण लागलाय. तसा सर्वांना जन्माला घालणारा तो एकच आहे,
पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंताबद्दलचं प्रेम मात्र भिन्न भिन्न आहे. पाणी हे पशूंनाही महत्वाचं आहे. पाणी हे फळझाडांना फुलझाडांनाही महत्वाचं आहे. पाणी तुम्हाला मलाही महत्वाचं आहे. पण पाणी हे पाण्यामध्ये राहणारे जे पाण मासे आहे यांच्यासाठी पाणी अति महत्वाचं आहे. का तर तुम्हाला आणि मला जर 2 दिवस पाणी प्यायला दिलं नाही तर मला नाही वाटत आपला लगेच प्राण जाईल असं. आपला प्राण जाणार नाही. झाडांनाही 2 दिवस पाणी दिलं नाही तरी ते लगेच मृत्युमुखी पडू शकत नाही. पण पाण्यामध्ये राहणारे जे मासे आहेत त्या पाण्यामध्ये राहणाऱ्या माशांना जर पाण्यामधून बाहेर काढलं तर ते मासे बाहेर काढल्यावर किती दिवस जगू शकतात? जागे आहात ना तुम्ही? हा, मग बोलत चला. किती वेळ जगू शकतात? मासे पाण्यातून बाहेर काढल्यावर किती दिवस जगू शकतात? 1 दिवस? 5 मिनिटं जगू शकतात? हो. मासा पाण्यातून बाहेर काढल्याबरोबर तो तडफडून तडफडून मरून जातो. तुकोबाराया म्हणतात आमचंही जीवन तसंच आहे. जरी सगळी जीव भगवंताची लेकरं असले तरी आम्ही मात्र माशाप्रमाणे आहोत. आम्हाला भगवंताच्या नामापासून दूर केलं तर आमची अवस्था कशी होते? जीवन वेगे मासोरी, जीवन वेगे मासोरी, जीवन वेगे मासोरी, जीवन वेगे मासोरी. पैसा तुका कीर्तनामध्ये टाळी वाजली पाहिजे माय. अगं असं म्हणतात चाय की शोभा प्याली से, बाग की शोभा माली से, ससुराल की शोभा. वटारमध्ये झालेलंच नाही का कोणाचं? लबाडे लोक वटारचे. ससुराल की शोभा. अजूनही मा कुणाचा आवाज येतोय? हरे राम. अति हुशार आहे आपला भारत देशच. खूप हुशार आहे हो. अहो इतका हुशार तुम्हाला सांगते भारताची हुशारी. एकदा काय झालं माहिती का? भारतातला एक हुशार अमेरिकेला गेला. अमेरिकेला आता अमेरिकेला आहे ना बूट पॉलिश करण्यासाठी माणसं नाहीये. तिथं मशीन लावली जातात. बूट पॉलिश करण्यासाठी मशिनरी वापरल्या जातात.
असा एक पाय त्या मशीन मध्ये टाकला का आतून बूट पूर्णपणे फ्रेश होतो, पॉलिश होतो, पाय बाहेर काढायचा, पुन्हा दुसरा पाय मध्ये टाकायचा, बुटाची पॉलिश होते, पण दुसऱ्या पायाची बूट पॉलिश झाल्यानंतर पाय बाहेर काढता येत का? कॉइन टाकावी लागतं अगोदर. 10 रुपयाचा डॉलर त्या ठिकाणी काय असेल त्याची किंमत, तो डॉलर टाकावा लागतो, तेव्हा पाय बाहेर निघतो. असंच एक भारतातलं तिथं गेलेलं होतं. हुशारी सांगते हा मी. भारतातलं तिथे गेलं, त्याला बुटाची पॉलिश करायची होती, त्याने मशिनरी पाहिलं, त्याला बरं वाटलं, त्याने पहिला पाय मशीन मध्ये घातला, बुटाची पॉलिश झाली, पाय बाहेर काढून घेतला आणि तिथून पुन्हा दुसऱ्या चौकामध्ये गेलं. दुसऱ्या चौकामध्ये दुसरा राहिलेला पाय मध्ये घातला, बुटाची पॉलिश झाली, पाय बाहेर काढून घेतला आणि धुंद अशी पळत सुटला. कळालंय ना? अहो मग तुम्ही काहीतरी मला रिस्पॉन्स द्या, म्हणजे मी सांगितलेलं तुम्हाला कळतंय तरी. एवढा भारत देश हुशार आहे, म्हणून ही लेकरं सुद्धा बघा ना कशी हुशार आहे. अजून कशाचाच अनुभव नाही तरी म्हणतात ससुराल की शोभा साली से, और कीर्तन की शोभा फिर बजाव ताली. आमच्या माई माऊल्यांचा दिवसभरापासून उपवास आहे म्हणून त्यांच्या टाळ्या सुद्धा अशा हळू 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 हळू. अगं आज देवाच्या नामचिंतनात रात्र घालवायची, आपल्याला जागर करायचंय. कसं उत्साहामध्ये भगवान महादेवाला प्रसन्न करून घ्यायचंय. आज आपल्याला महादेवाची कृपा झाली पाहिजे ना आपल्यावरती, म्हणून आनंद घ्यायचाय आपल्याला. कारण तुम्हाला सांगते, ही जी कीर्तन आहे ना, या कीर्तनामध्ये जो आनंद आहे ना, तो आनंद दुसरीकडे कुठेच नाहीये. इथं जो आनंद आहे तो एरवी दुसरीकडे कुठेच नाही. आणि तुम्हाला सांगते, ह्याच कीर्तनामध्ये भगवंत येतो आणि आपल्या सर्वांना दर्शन देतो. कारण कीर्तन भगवंताला फार आवडतं बरं का. आता मला तिकडे जायचं नाही, पण मला सांगायचं फक्त एक आहे. तुकोबराया म्हणतात, ज्याप्रमाणे माशाची अवस्था होते ना, बस तशीच तुकोबराया म्हणतात आम्हा संतांची अवस्था होते. आमचा जीव देवाच्या नामचिंतनाशिवाय तळमळू लागतो, तळमळतो जीव. आता या विश्वामध्ये भगवंताने जन्माला घातलेले अनेक जीव आहेत बघा. काही काही संकुचित प्रवृत्ती असणारे सुद्धा जीव आहेत. काही लोक एवढे संकुचित असतात, त्यांना जर विचारलं ना, बाबा या जगामध्ये तुझं कोण आहे आणि तू कुणाचा आहे, तर त्यांचं उत्तर काय असतं माहिती का? ताई, या जगामध्ये ना मी माझ्या पत्नीचा आहे आणि पत्नी माझी आहे. एवढे संकुचित विचार असतात. त्याच्या पुढे जाऊन जर विचारलं एखाद्या व्यक्तीला की बाबा या जगामध्ये तुझं कोण आहे, तर तो म्हणतो ताई मी माझ्या कुटुंबाचा आहे आणि कुटुंब माझं आहे. एखाद्या गावचा जर सरपंच चांगला असेल ना, तर सरपंच म्हणत असतात मी माझ्या गावाचा आहे आणि गाव माझं आहे. आमदारात जर एखादा चांगला असेल तर आमदार म्हणतो तालुका माझा आहे, मी माझ्या तालुक्याचा आहे. एखादा राष्ट्राचा मुख्यमंत्री चांगला असेल तर म्हणतो महाराष्ट्र माझं आहे आणि मी माझ्या महाराष्ट्राचा आहे. एखाद्या पंतप्रधानाला जर विचारलं, चांगल्या पंतप्रधानाला जर विचारलं की बाबा तुझं कोण आहे आणि तू कुणाचा आहे, तर तो म्हणतो भारत देश माझा आहे आणि मी माझ्या भारत. पण एका हरिभक्ताला, एका साधकाला जर विचारलं ना, अरे बाबा या जगामध्ये तू कोणाचा आहे आणि तुझं कोण आहे, तर त्याचं उत्तर एकच आहे, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा.
महाराज म्हणतायत, एका हरिभक्ताने दिलेलं उत्तर आहे बरे का, एका साधकाने दिलेलं उत्तर आहे, या जगामध्ये जर माझं कोण असेल ना तर माझा देव आहे, आणि मी सुद्धा या जगामध्ये जर कोणाचं असेल तर मी माझ्या देवाचं आहे. हे देव भक्ताचं नातं आहे. या जगामध्ये सगळी नाती खोटारडी असत्य नाती आहे, पण या जगामध्ये जर एकमेव जर सत्य नातं जर कुठलं असेल तर ते नातं आहे देव आणि भक्ताचं नातं आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत की या संपूर्ण जगाचा जीवन जरी माझा भगवान परमात्मा असला तरी तो भगवान परमात्मा इतरांसाठी सामान्यत्वाने महत्वाचा आहे, पण तो भगवान परमात्मा आम्हा संतांसाठी मात्र विशेषत्वाने महत्वाचा आहे. म्हणून तो देव कुणाचा आहे? आमचा आहे, अभंगाचं प्रथम. प्रत्येक प्रमाण झाल्यानंतर टाळी ही वाजलीच पाहिजे. बघू आता तुमच्या किती लक्षात राहतं. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देव आमचा आहे. ज्याने आपलं सर्वस्व भगवंताला बहाल केलेलं असताना, लक्ष देऊन ऐका, ज्याने आपलं सर्वस्व भगवंताला बहाल केलेलं असताना त्याला असं वाटतं या जगामध्ये आपलं कुणीच नाहीये, तो भगवंत एकमात्र आपला आहे. आणि खरं सांगू, हेच वास्तव आहे, हेच सत्य आहे. उगाच जीव या मायाजाळामध्ये गुरफटला म्हणून जीवाला हा प्रपंच सत्य वाटू लागला. पण लक्षात ठेवा, प्रपंच मिथ्या आहे आणि जगामध्ये एकमात्र सत्य माझा भगवंत आहे. फक्त भगवंत सत्य. तुम्हाला पटण्याकरता दृष्टांत देते, ऐका.
एकदा एक सद्गुरु शिष्याची अवस्था पाहण्याकरिता शिष्याच्या घरी आले. शिष्याला न सांगता, माझं वाक्य लक्षात ठेवा, सद्गुरु शिष्याची अवस्था पाहण्याकरिता शिष्याच्या घरी आले. काय पाहण्याकरिता? शिष्याने किती मोठी इमारत बांधली पाहण्याकरता, शिष्याने किती कोटीचा बंगला बांधला पाहण्याकरता, शिष्याने किती एकर वाढवली पाहण्याकरता, का शिष्याच्या दारापुढे किती फोर व्हीलर गाड्या उभ्या हे पाहण्याकरता. सद्गुरु शिष्याची व्यवस्था पाहत नाही, तर सद्गुरु ही शिष्याची अवस्था पाहतात. सद्गुरु ही शिष्याची कृती पाहत नाही, तर सद्गुरु ही शिष्याची वृत्ती पाहतात. सद्गुरु शिष्याचा आकार पाहत नाही, तर सद्गुरु शिष्याचा आचार पाहतात. आणि हेच शिष्याकडे असलं पाहिजे. सद्गुरूंनी शिष्याच्या घरी यावं यासाठी शिष्याचं सुद्धा तेवढं महत्भाग्य असलं पाहिजे. आणि म्हणून सद्गुरु शिष्याला न सांगता शिष्याच्या घरी आले. बरं का, आता शिष्याने सद्गुरूंना पाहिलं, आनंदाला पारावार उरलेला नाही, डोळ्यांमधून आनंदाश्रू व्हायला लागले. धावत पळत गेला, सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक झाला. हातामध्ये असणारी जी काही त्यांच्या हातामध्ये जे काही गाठोडं होतं ते हातामध्ये घेतलं आणि गुरुदेवांना घेऊन घराच्या दिशेने निघालाय. आता शिष्याने घराच्या बाहेर सुंदर असा बगीचा तयार केलेला होता. बरं का, आणि प्रत्येकाच्या घराच्या बाहेर बगीचा असलाच पाहिजे. बगीचा असेल तर घराचं वातावरण स्वच्छ राहतं, पवित्र राहतं, निर्मळ राहतं. सुंदर अशी त्या बगीच्यामध्ये सुंदर अशी फुलझाडं होती. पारिजातकाचं झाड होतं, शमीपत्र होतं, सुंदर सुंदर अशी त्या ठिकाणी फळझाडं, फुलझाडं, मोगरा, जाई, जुई, गुलाब आणि सुगंध त्या ठिकाणाहून दरवळला. सद्गुरु शिष्याला म्हणू लागले, बाळा, एवढी सुंदर बगीचा कुणाची रे? सद्गुरूंनी उत्तर दिलं, स्वामी, बगीचा देवाची आहे. कुणाची? उत्तर लक्षात ठेवा, देवाची. 2 पावलं पुढे गेले, 3 मजली इमारत शिष्याची सद्गुरूंनी पाहिली आणि सद्गुरू शिष्याला म्हणू लागले, बाळा, एवढा मोठा बंगला, एवढी मोठी इमारत कुणाची रे बाळा? स्वामी, इमारत देवाची आहे. घरामध्ये प्रवेश केला, मौल्यवान वस्तू पाहिल्या, कुणाच्या आहे? स्वामी, देवाच्या आहे. स्वामींना आरामाकरता वरच्या मजल्यावरती तो शिष्य घेऊन गेला. आता वरच्या मजल्यावरती त्या शिष्याने देवांसाठी एक सुंदर देवघर तयार केलेलं होतं. स्वामी देवांनी शिष्याच्या घरामध्ये असणारं देवघर पाहिलं आणि स्वामींनी शिष्याला विचारलं, बाळा, हे देवघर कुणाचं आहे? स्वामी, देवघरही देवाचं आहे. आता मात्र देवघरामध्ये बसलेले जे देव होते ना, स्वामींनी त्या देवघरामध्ये बसलेल्या देवांकडे बोट केलं आणि त्या शिष्याला विचारलं, बाळा, हे कोणाचे आहे रे? आतापर्यंत शिष्य जे उत्तर देत होता, स्वामी, देवाचं, 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 पण आता मात्र त्या शिष्याच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले आणि तो शिष्य स्वामींच्या चरणावरती नतमस्तक झाला आणि स्वामींना म्हणू लागला, स्वामी, तुमच्या डोळ्यांना जेवढं सगळं दिसतंय ना, स्वामी, माझ्या सहित सगळं सगळं देवाचं आहे. पण या देवघरामध्ये बसलेले मात्र देव आहे ना स्वामी, हे देव मात्र कुणाचे आहे? देव मात्र माझे आहे. देव माझा आहे. स्वामी, हा देहही देवाचा आहे, हे पंचप्राणही देवाचे आहे. नव्हे नव्हे या देहामध्ये असणारा आत्माही देवाचा आहे, पण तो देव मात्र माझा आहे. तन भी तेरा, मन भी तेरा, तेरा पिंड प्राण सब कुछ तेरा, तू है मेरा ये दादू का ज्ञान. ज्ञानोबा माऊलींची ओवी सांगू का? ज्ञानोबा राया म्हणतात, हेमज चिस्तव जाहले, परिम्या नाही केले, ऐसे जेणे जाणितले सुटला. ज्याने हे जाणलं ना,
काय जाणलं? ज्याने हे जाणलं की हे सगळं भगवंताच आहे, पण तो भगवंत मात्र माझा आहे, हे ज्याने जाणलंय तो जीव संसाराच्या सागरामध्ये डुबत नाही, तो जीव भवसागर तरुण परमात्म्या पर्यंत जाऊन पोहोचतो आणि मग तो जीव म्हणू लागतो, देव आमचा आहे, देव आमचा आहे. कुठलं नातं आहे देवाचं? आपलं देवाशी नातं जोडलंय. आमचं म्हटल्यानंतर जवळचं नातं येतं की नाही? देवाशी एक जवळीक नातं जोडलंय. त्याच्याशी आईचं नातं जोडा, बापाचं नातं जोडा, भावाचं नातं जोडा, बहिणीचं नातं जोडा, पत्नीचं नातं जोडा, नाहीतर पतीचं नातं जोडा. सगळी नाती तो निभावतो, कारण कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. सगळी नाते तो निभावतो, सगळी नाते त्याला प्राप्त करून घेता येतात. बरं ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणताय देव आमचा आहे, पटलं महाराज, पण तुम्ही ज्या देवाचं वर्णन करताय जगद्गुरु तुकोबराया, खरं खरं सांगा, त्या देवाचं अस्तित्व आहे? तुम्हाला वाटतं देव या जगामध्ये आहे? महिला मंडळ, तुम्हाला वाटतं का देव या जगामध्ये आहे? चला, आपल्या सगळ्यांना प्रश्न पडलाय, या जगामध्ये देव आहे का? पण तुकोबराया सांगतात देव आहे. तर मग तो नेमका कुठे आहे? अभंगाचं द्वितीय चरण. देव आहे, देव आहे, जागे आहात. महाराज किती गोड सांगतायत बघा ना. देव आहे एकदा सांगून भागत होत, पण तुकोबर आहे अट्टहासाने सांगताय, अरे बाबा देव आहे, देव आहे. एखाद्या व्यक्तीला जर एखादी गोष्ट पटवून द्यायची असेल तर द्विरुक्ती वापरली जाते. तुकोबर आहे ती द्विरुक्ती इथे वापरतायत. देव आहे, देव आहे, कुठं आहे? जवळी आम्हा अंतर बाहे. देव तुमच्या आत आहे, देव तुमच्या बाहेर आहे.
तुम्ही म्हणाल ताई देव जर आमच्या आत आहे तर आजपर्यंत तो आम्हाला का दिसला नाही? महिला मंडळ, तुमच्यामध्ये देव आहे ना? आहे ना? तुम्हाला विचारलं मी, आहे ना आपल्यामध्ये देव? मग आपल्यामधला देव अजूनपर्यंत तुम्हाला दिसला का? अजून आम्ही त्याला जागच नाही केला. आमच्यामध्ये देव आहे पण आमच्यातला देव अजून जागाच नाही झाला. का जागा नाही झाला? जागा करणारच कोणी अजून भेटलं नाही. त्याला जागून देणारा अजूनपर्यंत कोणी भेटला नाही. मग का हो ताई, जागा करून देणारा कोणीतरी भेटावा लागतो का? हो. महाराज म्हणतात, ऐसी याचा पदर धरा जेणे देव येईल घरा. ऐसा पदराचा धनी साधू संत ऋषी मुनी. महाराज म्हणतात, तुम्हाला जर तुमच्या हृदयातला देव जागा करायचा असेल तर तुम्ही अशांचा पदर धरा जेणेकरून देव तुमच्या घरी आला पाहिजे. आणि असे कोण आहेत? साधू संत ऋषी मुनी. आपल्यातला जर देव जागा करायचा असेल, मी अजूनही तुम्हाला आवाहन करते, जर तुम्हाला खरोखर तुमच्या मधला देव जागा करायचा असेल तर तुम्हाला एक ठिकाण सांगते मी. तुम्हाला जर तुमच्या मधला देव जागा करायचा असेल तर एकदा, फक्त आणि फक्त एकदा साक्षात ह्या ठिकाणी आपल्या या मृत्यू लोकामध्ये असणारे जे कैलास म्हणून संबोधलं जातं, एकदा गुजरात या ठिकाणी असणाऱ्या तुलसीगडावरती जा. त्या ठिकाणी साक्षात भगवंत आहे आणि तो भगवंत तुमच्या हृदयातला देव जागा करून दे. तुम्हाला सांगते, त्या देवामध्ये इतकी ताकद आहे. आज आपण त्या देवाला पाहताना फक्त संत स्वरूप पाहतो. आज आपण त्यांना संत म्हणतो, पण तुम्हाला सांगते ते सर्वसामान्य फक्त संत नाहीये बरं का. ते फक्त संत नाहीये, ते साक्षात भगवंत आहे. फक्त एवढंच आहे, ते आपल्यामध्ये राहतात ना, म्हणून आपल्याला ते आपल्यासारखे वाटतात, पण ते आपल्यासारखे नाही, ते साक्षात भगवंत आहे. आणि जर त्यांना तुम्हाला जर त्यांचं मूळ रूप जर पाहायचं असेल ना, तर एकदा हे मन त्यांना देऊन बघा. ते त्यांचं मूळ स्वरूप सुद्धा आपल्याला दाखवतात. आपल्याला साक्षात्कार होतो. एवढा अनुभव मी स्वतः घेतलाय, म्हणून मी तुम्हाला ठामपणे सांगते, या हृदयातला देव जर जागा करायचा असेल ना, तर एकदा माझ्या स्वामी देवाकडे जा. आजपर्यंत आम्ही अनेकदा स्वामी देवाकडे गेलो, पण अनेकदा आम्ही फक्त आमच्या संसाराचं गाऱ्हाणं स्वामी देवाजवळ मांडलं. आजपर्यंत आम्ही त्या स्वामी देवांपुढे फक्त शारीरिक व्यथा मांडल्या, मानसिक व्यथा मांडल्या, व्यावहारिक गप्पा मारल्या. पण कधीतरी त्या स्वामी देवासमोर जा आणि त्या स्वामी देवाला म्हणा, देवा स्वामी बस झाला आता हा प्रपंच, आता इच्छा नाही राहिली या प्रपंचाची. स्वामी आता फक्त मोक्ष स्वरूप प्राप्त करून घ्यायचंय. आता बस तेवढा मार्ग दाखवा. बस तुम्ही एवढं जरी माझ्या स्वामी देवाला बोललात तरी तुम्हाला मोक्ष स्वरूपाला घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्या स्वामी देवाची आहे. आणि तुम्हाला खरं सांगू, हा संसार, हा प्रपंच काही उपयोगाचा नाहीये. याच्यातला आनंद कुठपर्यंत आहे माहिती का? जोपर्यंत आम्ही संसाराला सत्य मानतोय ना, तोपर्यंत याच्यामध्ये आनंद वाटतोय. पण एकदा याच्या बाहेर आम्ही पाऊल टाकतो ना, ज्या वेळेला संसाराच्या बाहेर पाऊल टाकतो आणि परमात्म्याकडे वाटचाल करू लागतो, त्या वेळेला याला कळतं की अरे मी एवढे दिवस वाया घालवले. म्हणून माझं सांगणं आहे, आजपर्यंत तुम्ही तुलसीगडावरती जाताय, या ठिकाणी बरेच माझे गुरुबंधू आहेत. आजपर्यंत तुम्ही तुलसीगडावरती जाताय, आजपर्यंत शारीरिक, मानसिक, संसारिक व्यथा देवबाप्पा पुढे तुम्ही मांडलाय. पण आता साक्षात त्या भगवत स्वरूप असणाऱ्या देवबाप्पांना स्वतःचे गुरु करून घ्या. आणि एकदा की तुम्ही देवबाप्पांच्या हातून
ही रुद्राक्ष माळ म्हणा किंवा तुलसीची माळ एकदा की तुमच्या गळ्यामध्ये पडली की तुम्हाला भवसागर तरुण पार नेण्याचं काम माझ्या स्वामी देवाचं आहे. तुम्हाला सांगू, ज्या वेळेला स्वामी देव आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतात किंवा रुद्राक्ष माळ घालतात ना, त्या वेळेला आपल्याला एक कानमंत्र देतात. आणि तो कानमंत्र एवढा साधा सुद्धा नाहीये, या जीवनाचं कल्याण करणारा तो कानमंत्र असतो. जेव्हा की त्या गुरुचा मंत्र आपल्या कानामध्ये जातो त्या वेळेला ज्ञानोबारायांची एक ओवी मला आठवते. ज्ञानोबाराया म्हणतात, काना वचनाची भेटी सरिसाची पै किरटी वस्तू होऊन उठी कवनो एकजो. ज्ञानोबाराया म्हणतात, ज्या वेळेला साधकाचा कान आणि सद्गुरूचं वचन ज्या वेळेला एकत्रित येतं त्यावेळेला वस्तुरूपी अंतरात्म्यामध्ये असणारा परमात्मा जागा होतो. आणि तोच अंतरात्म्यातील परमात्मा जागा करण्यासाठी तुलसीगडामध्ये साक्षात भगवत स्वरूप माझे अनेक रूपे माऊली बसलेले आहेत. फक्त त्यांच्या चरणावरती नतमस्तक व्हा, फक्त त्यांच्या चरणावरती नतमस्तक व्हा. एखादा कोणी म्हणत असेल, त्यांचं म्हणणं नाहीये तुम्ही माझ्याकडेच या असं माझ्या स्वामी देवाचं म्हणणं नाहीये. एखाद्याला नसेलही विश्वास, ठीक आहे, काही हरकत नाही, ज्याच्या त्याच्या मनाची श्रद्धा आहे. नसेल तुम्हाला तिथं जायचं ना, मग कुणाचा पदर धरायचा? आम्ही कुणाचा पदर धरायचा? ज्ञानोबारायांचा पदर धरा, तुकोबारायांचा पदर धरा, काही हरकत नाही. ज्ञानोबाराय आणि माझे स्वामीदेव वेगळे नाहीये. ज्ञानोबाराय आणि माझे स्वामीदेव वेगळे नाही. ज्ञानोबारायांचा पदर धरा. तुम्ही म्हणाल कुठं जावे लागेल? ज्ञानोबारायांचा पदर धरायला कुठं जावं लागेल? ऐका, आळंदीला? अजिबात नाही. ज्ञानोबारायांचा पदर म्हणजे ही ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानोबारायांचा पदर म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. तुकोबारायांचा पदर म्हणजे गाथा आहे. ज्याने हातामध्ये ज्ञानेश्वरी घेतली, ज्याने हातामध्ये गाथा घेतली, तुम्हाला सांगते त्याच्या जीवनाचं कल्याण झालं, त्याच्या जीवनाचा उद्धार झाला. फक्त या ज्ञानेश्वरी आणि गाथेमध्ये एवढी ताकद आहे. कुठेही बाहेर पळायची गरज नाही. ज्याने ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी हातात घेतली त्याच्या घरी देव आला. तुम्ही म्हणाल, ताई ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी अनेकदा वाचली पण कळत नाही. अजूनपर्यंत असा कोणीच नाहीये की त्याला ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी कळाली. अजून तो जन्मालाही आलेला नाहीये. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी जरी तुम्हाला कळत नसली तरी वाचा. कोणी म्हणत असेल, ताई वाचताच येत नाही. वाचता येत नसली तरी रोज सकाळी पूजेच्या वेळेला ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी उघडा आणि ज्ञानोबारायांच्या ओव्यांवरती फक्त आणि फक्त बोट फिरवा. रोज 5 ओव्यांवरती जरी तुम्ही बोट फिरवली तरी तुम्हाला सांगते, माझे ज्ञानोबाराया तुमचा बोट मरेपर्यंत सोडणार नाही. ही ताकद माझ्या ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीची, ही ताकद माझ्या तुकोबारायांच्या गाथेची आहे. घ्या ही हातामध्ये ज्ञानेश्वरी. आणि मला विशेषतः आई वडिलांना सांगावंसं वाटतं, मुला मुलींचे ज्या वेळेला वाढदिवस असतात, खूप मोठ्या उत्साहात तुम्ही मुला मुलींचे वाढदिवस साजरे करतात, करा, आनंद आहे. जे आपल्या बाबतीत घडलं नाही ते मुलांचे लाड पुरवा, हरकत नाहीये. पण मुला मुलींच्या वाढदिवसाच्या दिवशी, मुलीचा वाढदिवस आहे, त्या मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला ज्ञानेश्वरी गिफ्ट द्या, ज्ञानेश्वरी तिला प्रेझेंट द्या. आणि मुलीला सांगा, बाळा, जर तू या ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं जीवनामध्ये एकदा जरी पारायण केलं ना बाळा, तुझ्या जीवनाचा उद्धार होईल. पण आम्ही काय करतो, मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला अँड्रॉइड घेऊन देतो आणि तिचं आयुष्य उद्ध्वस्त करतो. खरंय का खोट आहे? तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायला कारणीभूत मायबाप आहे. मुलींच्या हातात अँड्रॉइड देण्यापेक्षा मुलींच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी द्या, तुमच्या मुलीचं कल्याण होईल. अहो, ज्या दिवशी तुम्ही मुलीचं लग्न कराल आणि मुलीला सासरी पाठवाल त्यावेळेला अभिमानाने उंच मान करून तिच्या सासरच्या लोकांना सांगू शकाल की बाबा, माझी मुलगी तुम्हाला किती पैसा कमवून देईल मला माहित नाही, पण माझी मुलगी तुमच्या घरामध्ये
23 कोटी देवी देवतांचा वास ठेवील असा आनंदाने तुम्ही तिच्या सासरच्या लोकांना सांगू शकता का? तो बाप म्हणेल, ह्या मुलीचा मी बाप आहे म्हणून मी ह्या मुलीची एवढी ग्वाही देत नाहीये, या मुलीचं मी पालन पोषण केलं म्हणून मी माझ्या मुलीची ग्वाही देत नाहीये, तर ह्या मुलीचा बाप साक्षात ज्ञानोबाराया आहेत आणि ही ज्ञानोबारायांची लेक आहेत आणि ज्ञानोबारायांची लेक जीवनामध्ये वाईट पाऊल टाकूच शकत नाही. म्हणून माझा आजपासून माई पित्याला हात जोडून विनंती आहे, मुलांच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी द्या, मुलांच्या हातामध्ये गाथा द्या, त्यांना ज्ञानेश्वरीचे धडे शिकवा, त्यांना ज्ञानोबाराय काय आहेत ते शिकवा, ज्ञानेश्वरी काय आहेत ते शिकवा, त्यांना गाथा शिकवा. आणि ही काळाची गरज आहे, ही काळाची गरज आहे बाई बरं का. बघा आज आपण समाजामध्ये पाहतोय वाईट कृत्य सुरू झालेले आहेत आणि लोक म्हणतात पाऊस वेळेवर पडत नाही. खरी गोष्ट आहे ना, कसा पडेल हो तो वेळेवर? तुम्हाला तरी वाटतं ही निसर्गाची चुकी आहे? मला नाही वाटत. ही निसर्गाची चुकी नाहीये, ही आमची चुकी आहे. अहो किती दिवस तो त्याच्या नियमात राहील? जर आम्ही आमचे नियम सगळे भंग केले तर त्याने तरी किती दिवस नियम पाळावेत? म्हणून त्यानेही चक्र आता बदलवलेलं आहे. आज आपला धर्म संकटात आलेला आहे. मी प्रत्येकाला सांगते, आज आपला धर्म संकटात आलेला आहे. आज आपल्या धर्माचं रक्षण करणं ही काळाची गरज आहे. आज आपण बघतो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये अनेक सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. आत्ताच काही दिवसापूर्वी गोकुळाष्टमी झाली, मोठ्या उत्साहात साजरी झाली. आज ही हरतालिका आहे, हे हिंदू संस्कृतीतली व्रत आहे, साजरे केलेच पाहिजे. आता उद्यापासून गणपती उत्सव चालू होतोय, त्यानंतर पुढे नवरात्र उत्सव चालू होतोय. पण मला खरं सांगा माई बाप हो, गणपती उत्सवामध्ये आम्ही गणपती बाप्पांना विराजमान करतो. स्टेजच्या वरती गणपती बाप्पा बसलेले असतात आणि त्याच स्टेजच्या खालच्या बाजूला काय चालू असतं? मला काय म्हणायचे, मी टाळी नाही वाजवली. पत्ते पिसण्याचं काम चालू असतं. फार वाईट वाटतं. रात्रंरात्र मुलं तिथे जागी असतात पण काय करतात? पत्ते पिसण्याचं काम करतात. काय वाटत असेल वर बसलेल्या गणपती बाप्पाला? आनंद वाटत असेल? अहो त्याच माझ्या गणपती बाप्पाच्या समोर रात्री बेरात्रीपर्यंत हिंदी पिक्चरची गाणी, सिनेमातली गाणी, नको नको त्या प्रकारची अश्लील गाणी डीजे वरती वाजवली जातात आणि त्या डीजेच्या गाण्यांवरती, अश्लील गाण्यांवरती आपली मुलं मुली सुद्धा, आपली मुलं आपल्या मुली नको तशी अश्लील चाळे करतात. अश्लील गाण्यांवरती अश्लील पद्धतीने नाच गाणं करतात. काय वाटत असेल हो माझ्या गणपती बाप्पांना? आजपर्यंत कधी तुम्ही ऐकलं का हो मुसलमान लोकांनी मस्जिदीमध्ये हिंदी पिक्चरची गाणी लावली, हिंदी पिक्चरची गाणी लावली, तिथं दारू पिऊन धांगाड धिंगा डान्स केला? कधी कोणी बघितलं डोळ्यांनी का? येशू ख्रिश्चन लोकांनी असं केलेलं कधी पाहिलंय तुम्ही? पाहिलंय? नाही पाहिलं का? त्यांना त्यांच्या धर्माची जाण आहे, त्यांना त्यांचा धर्म टिकवायचा आहे. पण आम्हाला कुठलीच जाण नाहीये. आम्हाला आमच्या धर्माचं काहीच पडलेलं नाहीये. आम्ही आमचा धर्म बुडवण्याच्या मागे लागलेलो आहोत. पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. करा ना तुम्ही गणपती उत्सव साजरा करा, गणेशोत्सव साजरा करा, पण त्या गणेशोत्सवासमोर रात्रभर भक्तिगीत लावा, भावगीत लावा, भजन ठेवा, कीर्तन ठेवा, नामस्मरण करा, नामजप करा. बघा हे निसर्गाचं कालचक्र सुद्धा कसं बदलतं की नाही हे तुमच्या लक्षात येईल. आज मला हे का सांगावंसं वाटतंय माहितीये का? कारण आपला धर्म संकटात आलाय. कारण आपल्या देशाचा इतिहास, आपल्या धर्माचा इतिहास तुम्ही लुंग्या सुंग्याने नाही लिहिलाय, तो लिहिलाय सैराच्या तापाने,
घोड्यांच्या टापाने सह्याद्रीच्या साक्षीने हिमालयाच्या कृपेने मा जगदंबेच्या सीमतेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या रक्ताच्या थेंबाने या वारकरी संप्रदायाच्या प्रेरणेने आणि भगवंताच्या साधनेने आज भगवा आकाशात फडकतोय. ही कुण्या बाप दाद्याची पुण्याई नव्हे, ही आमच्या वारकरी संप्रदायाची पुण्याई आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या धर्माची जाण राखा. आपली भारतीय संस्कृती खूप ग्रेट आहे. ऑल कल्चर इज द बेस्ट कल्चर इन माय इंडियन कल्चर. आपला भारत देश संस्कृती प्रधान आहे. इंडिया इज द ओनली फिलॉसॉफिकल कंट्री. आपला भारत देश ग्रेट आहे. आपल्याला त्याचे महत्व कळालं पाहिजे, संस्कृतीचं महत्व कळालं पाहिजे. बघा, ज्या पद्धतीने जिजाऊने शिवबा घडवला होता ना, आज त्याच पद्धतीने आपल्याला घराघरात शिवबा घडवावा लागणार आहे. घराघरात राजे जन्माला येणं आज काळाची गरज झालेली आहे. बघा तुम्ही, हर हर महादेव आवाज सुटलाय. हर हर महादेव आवाज सुटलाय. मुघलांच्या कपाळावरती घाम फुटलाय. मावळ्यांच्या रंग्या तलवारी झळकल्या. मुघल गाभारी पळाले. शिवबा, शिवबा, अजून जर तुम्ही फक्त 10 वर्ष जगला असता तर मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता. भगवाच लावला असता. भगवाच लावला असता. पण काय करणार हो राजे? राजे, तुम्ही आमच्यामधून निघून गेले. आमच्यामधून तुम्ही निघून गेले आणि घरापुढचा सडा गेला. घरामध्ये राहाडा झाला. घरापुढची तुळशी गेली. घरातील माणसं आळशी झाली. घरापुढची रांगोळी गेली. घरातील माणसं रंगोली झाली. एक्सक्यूज मी, मेरा दिल तेरे पे फिदा रे असं म्हणणारी मुलं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण व्हायला लागली आणि महाराष्ट्राचा इतिहासच बदलून गेला. काय होता महाराष्ट्राचा इतिहास? 5 सुलतानी सत्ता महाराष्ट्राच्या उरावरती थ्या 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 नाचत होती. मंदिराची मंदिरं लुटली जात होती. पोटच्या पोरालाच तर सोडा, पण गवताच्या पात्यांना आणि धान्याच्या बियांना उगवण्याची भीती वाटत होती. अशाच धगधगत्या रणरणत्या वातावरणामध्ये माझ्या महासाहेब जिजाऊच्या पोटी एक शिवरत्न जन्माला आलं आणि महाराष्ट्रातली जनता म्हणायला लागली, किसी के पेट में से बाप पैदा होता था, किसी के पेट में से पाप पैदा होता था, लेकिन मेरी माँ जिजाऊ तो ऐसी माँ थी यारो जिसकी पेट में से पापों का बाप शिवाजी पैदा हुए थे. शिवाजी पैदा हुए थे. आज तेच छत्रपती शिवाजी राजे आपल्या पोटी जन्माला यावे असं जर वाटत असेल ना माय भगिनींनो, तर आज आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. आज आम्हाला जिजाऊ सारखं व्हावं लागणार आहे. पण खरं सांगू, आपली जिजाऊ 7 वाजेचं तुलसी नाटक पाहायला बसली की रात्री 10 वाजेचं कुमकुम नाटक पाहिल्याशिवाय टीव्ही समोरून हलत. तिकडून शहाजीराजे येतात. स्वतःच्या हाताने ताटही वाढून घेतात. जेवणही करतात. स्वतःच ताट 2 रॅकला लावूनही देतात. तरी आमच्या जिजाऊला पश्चाताप होत त्याच म्हणताय नाही. सांगा बरं, मग कुठून छत्रपती शिवाजीराजे जन्माला येतील? कुठून झाशीची राणी लक्ष्मीबाई जन्माला येईल? लक्षात ठेवा, लेकरांवरती संस्कार घालणं ही काळाची गरज आहे. माय भगिनींना माझं निवेदन आहे, आपली मुलगी, कारण भारतीय नारी ही भारताची शान आहे, मान आहे, इज्जत आहे. लक्षात ठेवा हं, भारतीय नारी भारताची शान, मान, इज्जत आहे. आणि भारतीय नारीचं चारित्र्य हे काचेच्या भांड्यासारखं आहे. एकदा की काचेच्या भांड्याला तडा गेला की काचेचं भांड पूर्ववत होऊ शकत. बघा महिला मंडळ, आज मी विशेष करून हा विषय तुम्हाला सांगणार आहे, कारण आज हा विषय सांगणं अतिशय महत्वाचं आहे. आज आपला सण आहे, आपण म्हणतो ना, मग लक्षात ठेवा,
ऊंचे गिरी से गिरे, ऊंचे गिरी से गिरे, गिरे जन्म हजार, लेकिन चारित्र्य गिरी से गिरे, गिरे जन्म हजार. चारित्र्य सांभाळणं हे अत्यंत गरजेचं आहे. बघा, कोणीतरी एका इंग्लिश लेखकाने फार गोड म्हटलेलं आहे, when wealth is lost, nothing is lost. When health is lost, something is lost. But when character is lost, everything is lost. चारित्र्य ढासळलं की आयुष्य उद्ध्वस्त होतं. म्हणून आपली मुलगी घराच्या बाहेर पडताना कसले कपडे घालून घराच्या बाहेर पडते याकडे लक्ष देण्याचं काम महिला मंडळ आपलं आहे. आज मुलींना काय वाटतंय माहिती का? आम्ही अंगावरती हाफ हाफ कपडे घातले म्हणजे आम्ही मॉडर्न झालो की काय, असं मुलींना वाटू लागलेलं आहे. पण लक्षात ठेवा, अंगावरती हाफ हाफ कपडे घालणं म्हणजे मॉडर्न होणं नव्हे. अंगावरती हाफ हाफ कपडे घालणं म्हणजे मॉडर्न नव्हे. अहो, जर तुम्हाला मॉडर्नच बघायचं असेल तर या आपल्या भारत देशाचा जर खरा मॉडर्न कोण असेल तर जो शेतामध्ये राबणारा कष्टकरी किसान आणि सीमेवरती छातीचा कोट करून लढणारा जवान, हे दोन लोक आपल्या भारत देशाचे खरे मॉडर्न आहे. बरं का, हे दोन लोक खरे मॉडर्न आहे. सांगायला मला महत्वाचं वाटतं म्हणून सांगते. आज आपण या ठिकाणी एवढं सुरक्षित जीवन जगतोय. कुणामुळे सुरक्षित जीवन जगतोय हो आपण? कुणामुळे? तिकडे सीमेवरती कुणाचा तरी मुलगा मरतोय म्हणून आज आपला मुलगा सुरक्षित आहे. सीमेवरती कुणाचा तरी बाप मरतोय म्हणून आपला बाप जिवंत आहे. सीमेवरती कुणाचा तरी पती गतप्राण होतोय म्हणून आज आपला पती सुरक्षित आहे. विचार करा ना, सीमेवरती लढायला जाणारा जो जवान असतो ना, विचार करत नाही हो तो कसलाच, नाही विचार करत तो जवान कसलाच. 70 वर्षाचा कॅन्सर झालेला बाप घरामध्ये पडलेला आहे. 65 वर्षाची किडनी गेलेली आई घरामध्ये आहे. 4च वर्ष झाली लग्न होऊन, तरणीबांड बायको आहे घरी आणि मी रोज घरी येण्याचं स्वप्न ती रंगवते आहे. 2च वर्षाची लहानशी चिमुरडी मुलगी आहे. रोज गल्लीमध्ये सांगत फिरते, माझे बाबा आज येणारे, माझे बाबा उद्या येणारे, माझे बाबा परवा येणारे. विचार करा, जर अशा परिस्थितीमध्ये इकडे सीमेवरती लढता लढता जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर माझ्या 70 वर्षाचा कॅन्सर झालेल्या बापाचं कसं होईल? 65 वर्षाची किडनी गेलेल्या आईचं कसं होईल? माझ्या तरणीबांड बायकोचं कसं होईल? माझ्या चिमुरडी मुलीचं कसं होईल? आत्ताशी तिला बाबा म्हणता यायला लागलेलं आहे. कसं व्हायचं त्या लेकीचं? विचार करत नाही. लढता लढता समोरून गोळी येते, छातडाच्या आरपार निघून जाते, आरपार निघून जाते. विचार करत नाही मागचा. अरे सीमेवरती लढायला चाललोय ना, मग जगेन तर देशासाठी आणि मरेन तर ते सुद्धा देशासाठीच. बघा, आता काहीच दिवस झालेले आहेत. 8 दिवसाच्या अंतरावरतीच 2 जवान शहीद झाले आपल्या नाशिक जिल्ह्यामधलेच. एक जवान चांदवड तालुक्यामध्ये असणारं हरनोली या गावामध्ये, चांदवड पासून अगदी जवळच असणारं हरनोल या गावामध्ये अवघं 24 वर्ष वय असणारा जवान सीमेवरती लढायला गेला. पाठीमागे आई आहे, बाप आहे, बहीण आहे, एक भाऊ आहे. विचार केला नाही पाठीमागचा कुठलाही. सीमेवरती लढायला गेला आणि त्या ठिकाणी लढता लढताच, देशासाठी लढता लढताच त्याला एक प्रकारचं वीर मरण प्राप्त झालं. सांगा ना, जवान त्या ठिकाणी भारत देशासाठी त्याला वीर मरण प्राप्त झालं. त्याने स्वतःचा देह भारत मातेसाठी बलिदान केला. पण इकडे पाठीमागे जो परिवार आहे त्या परिवाराचं काय?
आपण फक्त मोबाईल वरती बघतो अमुक अमुक जवान शहीद झाला, पण त्या शहीद झालेल्या जवानाच्या पाठीमागे असणाऱ्या परिवाराचा कधी विचार करतो? बघा, मी त्या दिवशी माझ्या डोळ्याने तिथली परिस्थिती बघितली. ज्या वेळेला निरोप आला मुलगा शहीद झाला, काय अवस्था झाली असेल हो त्या बापाची, काय अवस्था झाली असेल त्या आईची, काय अवस्था झाली असेल त्या बहिणीची, भावाची. बाप आकांत ठोकत होता, आई आक्रोश करत होती, तर बहीण भावाची वाट बघत होती. बहीण आकांत करत होती, दादा अरे रक्षाबंधनाच्या सणाला ये म्हटली होती, पण तेव्हा सुद्धा नाही आलास रे तू. अरे 1 महिन्यानंतर सुट्टी मिळेल ताई, मी तेव्हा येईल असं सांगणारा विकी चव्हाण बहिणीला म्हणतोय मी 1 महिन्यानंतर येईल, आणि 1 महिन्यानंतर येईल असं म्हणून सांगणारा हा विकी दादा अचानक त्या बहिणीला आपल्या भावाचं प्रेत बघावं लागतंय. काय अवस्था झाली असेल हो त्या बहिणीची, काय अवस्था झाली असेल. एक भाऊ आहे पाठीमागे लहानसा, पण ज्या वेळेला त्या आईची मुलाखत घेतली ना, त्या वेळेला त्या आईने एकच उत्तर दिलं, मी माझा लेक भारत मातेसाठी बलिदान दिलाय म्हणे. मी माझा मोठा लेक भारत मातेसाठी बलिदान दिलाय, पण माझी एकच इच्छा आहे, गेला तो जाऊ द्या, पण माझा जो पाठीमागे जो लहान मुलगा आहे, माझी एकच इच्छा आहे, जरी माझा मोठा मुलगा भारत देशासाठी बलिदान झाला असला तरी माझी एकच इच्छा आहे, मी माझ्या लहान मुलाला सुद्धा भारत देशाच्या सेवेसाठीच पाठवीन. विचार करा, काय आई असेल होती, काय विचार असेल त्या माऊलीचे. खरंच धन्य म्हणावं लागेल त्या आईला, धन्य म्हणावं लागेल त्या आईची कूस, पवित्र झाली त्या आईची कूस. जगावं तर देशासाठी आणि मरावं तर ते सुद्धा देशासाठी. बापालाही बोलायला लावलं, बापही एकच म्हणतोय, माझ्या लहान्या छोट्या मुलाला सुद्धा भारत मातेच्या सेवेसाठी पाठवेल. त्याची स्वतःची इच्छा भारत मातेच्या सेवेसाठी जाईल. सांगायचं मला फक्त येते, हा जो जवान आहे ना, जवान सीमेवरती लढणारा जवान, हा खऱ्या अर्थाने मॉडर्न आहे. आणि तो मॉडर्नपणा आपल्याला कळायला पाहिजे. असले अंगावरती हाफ कपडे घालून कोणी मॉडर्न होत नाही. अंगावरती हाफ कपडे घालून मॉडर्न होता येत नाही. अंग भरून कपडे घाला. स्त्रियांनी अंग प्रदर्शन करण्यामध्ये काही उपयोग नाहीये. अंग झाकण्यात आपली संस्कृती आहे. बघा, मी नेहमी सांगते, बाई साडीत सुंदर दिसते, बाई नऊवारीत सुंदर दिसते, त्यातल्या त्यात जर तिच्या डोक्यावरती पदर असेल ना तर ती अजूनच शोभून दिसते. बाईच्या अंगावर जर अंगभर कपडे असतील तर जग तिचा सत्कार करेल, पण बाईच्या अंगावर जर अंगभर कपडे नसतील तर जग वाईट कृत्य करायला मागे पुढे बघणार नाही. आपल्या तुकोबरांनी ग्रस्ताश्रमी जीवन जगत असताना पुरुषांसाठी एक प्रमाण सांगितलंय, परोपकारी नेणे परनिंदा परस्त्रिया सदा. हे बहीण मानतील, पण प्रत्येक स्त्रीने पुरुषासमोर बहिणीसारखं आणि आईसारखं वागलं तर हे परस्त्रिया सदा बहिणी माया या प्रमाणाचं अवलोकन करतील. म्हणून माय भगिनींना माझं सांगणं आहे, जीवनामध्ये आल्यानंतर नाही आम्हाला दुसरं काही करता आलं तरी जीवनामध्ये आल्यानंतर तरी आपण काय केलं पाहिजे, लेकरांवरती चांगले संस्कार घातले पाहिजे. लेकरांना आज आपल्या धर्माचं शिक्षण देणं गरजेचं आहे. आज मी प्रत्येकाला सांगते, आज आम्ही फक्त मुलांना वेल एज्युकेटेड करण्याच्या मागे लागलोय, पण मुलांना वेल एज्युकेटेड बनवण्यापेक्षा मुलांना वेल कल्चरल बनवा, मुलांना सुसंस्कारित बनवा. तुम्ही जर तुमच्या मुलाला लाखो रुपये करोडो रुपये भरून जर उच्च शिक्षित बनवत असाल हरकत नाही, पण एक वाक्य माझं लक्षात ठेवा, तुम्ही मुलांना कितीही उच्च शिक्षित बनवलं, लाखो रुपये खर्च केला तरी तुमचा पुढे जाऊन तुमचा मुलगा
व्यसनाच्या अधीन जर गेला तर तुम्ही करोडो रुपये जरी खर्च केलात तरी तुमचा मुलगा सुधारेल याची शाश्वती देता येत नाही. शाश्वती देता येत नाही बरं का. पण तुम्हाला सांगते, तुमचं किती आगाऊ पोरग असू द्या, कितीही आगाऊ पोरग इकडे पाठवा, 4 वर्षामध्ये उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून बाहेर पडतं. ही माझ्या वारकरी शिक्षण संस्थेचं मोठं कार्य आहे. बघा, आपल्या विज्ञानाने एक प्रगती केली आहे. विज्ञानानं प्रगती केली. तिकडून ऊसाची मुळी टाका, इकडून साखरेचं पोतं बाहेर निघतं. ही विज्ञानानं सायन्सने केलेली प्रगती आहे. पण तिकडून तुमचं कितीही आगाऊ पोरग इकडं पाठवा, 4 वर्षामध्ये उत्कृष्ट कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, गायनाचार्य, मृदुंगाचार्य म्हणून बाहेर पडतं. ही माझ्या वारकरी शिक्षण संस्थेचं मोठं कार्य आहे. म्हणून मुलांना सुसंस्कारित बनवा, मुलांना संस्काराचे धडे द्या. ही काळाची गरज आहे. सांगायचं मला एक आहे की मुलांना देव काय आहे तो देव कळायला पाहिजे. आणि तो देव इकडे तिकडे नाही, देव तुमच्या जवळ आहे. देव आहे आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. तुका म्हणे विठो भरला सबाह्य, काय आहे उणे चराचरी. माझा विठ्ठल सगळीकडे आहे. पण का हो तुकोबराया, तुम्ही म्हणता देव आहे, पण तुमचा देव नेमका कसा आहे? देव कसा आहे? तुकोबराया म्हणतात देव गोड. देव गोड. पूर्वी माझा देव इतका गोड आहे की त्याला पाहिल्यानंतर सुख प्राप्त होत. तुम्हाला सांगू, तुम्ही जर कधी पंढरपूरला गेला असाल ना, जो मनापासून विठ्ठलाचं दर्शन घ्यायला जातो ना, तो विठ्ठलाच्या समोर जाऊन उभा राहिला आणि विठ्ठलाला डोळे भरून पाहू लागला की त्याच्या डोळ्यांमधून अश्रूच्या धारा चालू होतात. मी खरा परमार्थिकाचं लक्षण सांगते. विठ्ठलाला डोळे भरून पाहिलं की डोळ्यांमधून अश्रूच्या धारा चालू होतात आणि असं वाटतं ते देवाशी काय काय बोलू आणि काय नाही, पण तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नाही. सगळं आपलं बोलणं नेत्रांवाटे नयनांच्या स्वरूपामध्ये त्या देवापर्यंत पोहोचत असतं. इतकं माझं देवाचं रूप गोडे. रूप पाहता लोचनी सुख झाले होस. तर देवाचं रूपच इतकं गोडे. देवाचं रूपही गोडे, देवाचं नामही गोडे. गोड तुझे रूप, गोड तुझे खूप गोडे, खूप गोडे. सगळंच देवाचं गोड आहे. पण आम्हाला वेळेचंही गोडपणा बघावा लागेल ना. वेळही घड्याळही फार पुढे पळत चाललेला आहे. असो तुकोबराया म्हणतात देवगोड देवगोड. पूर्वी गोडाचेही गोड. त्यापुढे तुकोबराया म्हणतात की तो भगवान परमात्मा कार्य काय करतो? काम काय आहे देवाचं? देव आम्हा राखे घाली कळिकाळासी काखे. तो प्रभू परमात्मा आमचं काळापासून रक्षण करतो आणि त्या काळाला काखेमध्ये घालून मारून टाकतो. पण कोणाचं रक्षण करतो? जो भक्त भगवंताचं मनापासून गोड चिंतन करतो, गोड नामस्मरण करतो, त्या भक्ताला काळापासून सोडवण्याचं काम कोण करतं? भगवंत करतो. तुम्हालाही वाटत असेल जर काळापासून आपली सुटका व्हावी, काळापासून सुटका व्हावी असं जर वाटत असेल, देवाने आपलं रक्षण करावं असं वाटत असेल, तर त्या प्रभू परमात्म्याचं अतिशय गोड स्वरूपात सर्वांनी हात वरती करून, करा बरं एकदा हात वर सर्वांनी. हा, सर्वांनी हात वरती करून मोठ्या प्रेमाने त्या विठुरायाचं गोड भजन करायचंय. विठुबार कुमारी विठुबार कुमारी विठुबार कुमारी विठुबार कुमारी हरि जय विठुबार कुमारी हरि जय Thank you.
कसे काके असो. नक्कीच भगवान परमात्मा काळापासून आपलं रक्षण करेल यात तीळ मात्र शंका नाही. पण का हो तुकोबराया, तुमच्या देवाचा स्वभाव तरी नेमका कसा आहे? तुकोबराया म्हणतात माझ्या देवाचा स्वभाव फार दयाळू आहे. अभंगाचं शेवटचं चरण. देवाचा स्वभाव आहे ना फार दयाळू आहे म्हणे, फार दयाळू. अहो इतका दयाळू तो शत्रूंवरती दया दाखवतो यात काय नवल, तो भक्तांवरती दया दाखवतो यात काय नवल, पण तो शत्रूंवरती सुद्धा दया दाखवतो. इतका दयाळू आहे तो. अहो माझा भगवान परमात्मा अवघ्या 6 दिवसाचे होते, पण 6व्या दिवशी माझ्या भगवंताला मारण्याकरता नटून थटून आलेली कोण होती? ती पूतना मावशी. स्तनामध्ये विष धारण करून आलेली माझी पूतना मावशी. पण त्या पूतना मावशीला सुद्धा माझ्या प्रभू परमात्म्याने आईपेक्षाही चांगली गती प्राप्त करून दिली. इतका माझा देव काय आहे? दयाळू आहे. भक्तांवरती दया दाखवतो, नवल नाही, शत्रूंवरतीही दया दाखवतो. तुकोबराय म्हणतात माझा तर प्रत्येक जन्मात भगवंताने सांभाळ केलेला आहे. आता तुकोबरायांचे एकूण अवतार 6. कुठले कुठले? अंब ऋषी, प्रल्हाद, अंगद, उद्धव, तुकोबराया, नामदेवराया आणि तुकोबराया. 6 तुकोबरायांचे अवतार. आणि तुकोबराय म्हणतात माझा प्रत्येक जन्मात भगवंताने काय केलाय? सांभाळ. देव दयाळ करी तुकयाचा सांभाळ. प्रत्येक जन्मात भगवंताने माझा सांभाळ केलेला आहे. असो देव आहे जवळी अम्मा अंतर बाहे. देव तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जवळ आहे. फक्त तो देव जागा करून देणारा कोणीतरी भेटला पाहिजे. आणि एकदा की ते भेटले की मग जीवनाचा उद्धार झाला म्हणून समजा. असो आज ह्या ठिकाणी तुमच्या समोर जगद्गुरु तुकोबरायांचा जो अभंग घेतला, त्या अभंगावरती धावत्या वेगामध्ये चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चिंतन असंच असेल असं नाही, पण जेवढे माझ्या गुरुदेवांनी जेवढी बुद्धी दिली आहे त्या मती अनुसार बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा जाता जाता फक्त एक गोष्ट तुम्हाला सांगेन. माय भगिनींनो, मला माहिती वेळ झालेला आहे, पण खरं तर आज आपल्याला पूर्ण रात्र जागर करायचा असतो. पूर्ण मी जागर करणार नाहीये या ठिकाणी तुमच्या समोर. तुम्ही घरी जाऊन जागर करा. आज जे कीर्तनामध्ये सांगितलं त्याचं जरी चिंतन केलं ना
तरी सुद्धा उद्धार आहे. फक्त माझी एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनामध्ये आल्यानंतर आई वडिलांची सेवा करा. जीवनामध्ये आपली जी आई असते ना, आई, ती जोपर्यंत आपल्या बरोबर वावरते ना, तोपर्यंत तिचं महत्व आपल्याला कधीच कळत नाही. शब्दच असा येतो, आहे तोवर कळत नाही आणि गेल्यावरती पुन्हा मिळत नाही. तिला जीवनामध्ये काय म्हणतात? आई म्हणतात. आई. अहो, रस्त्याने चालताना पायाला जर ठेच लागली, दगड आडवा गेला, वेदना पायाला होतात, रक्त पायातून निघतं, पण तोंडातून एक शब्द बाहेर पडतो. कुठला? वेदना जर पायाला झाल्या तर तोंडातून आई ग शब्द बाहेर पडण्यामागचं रिझन काय आहे? तर ऐका, या जगामध्ये जर वेदना क्षमवण्याची जर ताकद कोणामध्ये असेल ना, तर ती ताकद फक्त आणि फक्त आईमध्ये, फक्त आईच्या नावात आहे. बघा, सगळं मिळेल या जगामध्ये, सगळं मिळेल, पण एकदा की आई आपल्या जवळ निघून गेली ना, की आईचं प्रेम मात्र या जगामध्ये परत कुठेच मिळत नाही, कुठेच मिळत नाही. म्हणून तर म्हटलंय स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी तो सुद्धा. आई जीवनामध्ये खूप मोलाची आहे, खूप मोलाची आहे. जगामध्ये जर आपण चुकी केली तर सगळ्या न्यायालयांमध्ये कदाचित शिक्षा होऊ शकते, पण आईचं न्यायालय असं आहे, लेकरू कितीही चुकलं तरी लेकराचे सगळे गुन्हे आपल्या पदरामध्ये सामावून घेण्याची ताकद फक्त आईमध्ये, फक्त आईमध्ये. जीवनामध्ये आई खरंच खूप मोलाची. आई म्हणजे मायेचा सागर आहे, चैतन्याचा जागर आहे, समृद्धीची घागर आहे, पावसाच्या धारा आहे, थंडगार वारा आहे, मायेचा उभार आहे. आ म्हणजे आत्मा, आई म्हणजे ईश्वर. का हो, मुलीच्या आयुष्यामध्ये आई किती मोलाची असते ना. मुलगी जर माहेराला निघाली ना, की रिकामी पिशवी घेते, माहेराला जाते. पण माझी माहेरातली आई आहे ना ताई, माझी माहेरातली आई, अहो उठूनही बसता येत नसलं ना तिला, तरी लेक आली की तिला जसं फुरण येतं, माझी लेक आली, माझी लेक आली असं म्हणते, आणि लेकीने रिकामी नेलेली पिशवी, त्या पिशवीमध्ये डाळी, साळी, पापड, कुरडया, भाजीपाला, शेवया यांनी मुलीची पिशवी भरूनच सासरी पाठवते. कुठपर्यंत जिवंत आहे ग माय? ताई, कुठपर्यंत जिवंत आहे ग आपली ही माहेरातली पिशवी? जोपर्यंत आपल्या माहेरामध्ये आपली आई जिवंत आहे ना, तोपर्यंत माहेरातली पिशवी भरलेली आहे. ज्या दिवशी माहेरातली आई जाते ना ताई, त्या दिवशी माहेरातली पिशवी सुद्धा जळून जाते. आई गेल्यानंतर कोणी विचारत नाही, वंश तुम्हाला काही पाहिजेत का? वंश 4 दिवस येऊन माहेराला राहतात का? आई ती आई असते, आई ती आई असते. आईच्या प्रेमाची सर नाही येत कोणाला, पण जेवढं महत्व जीवनामध्ये एका आईचं आहे ना, तेवढंच महत्व माझ्या बापाचं सुद्धा आहे. आई घराचं मांगल्य आहे तर बाप घराचं अस्तित्व आहे. लोक म्हणतात आईला रडता येतं, बापाला कुठे रडता येतं, पण दादा, आईचं प्रेम दिसून येतं, तसं बापाचं प्रेम मात्र लपून राहतं. बापाला रडून दाखवता येत नाही हो, रडून दाखवता येत नाही. माझा हा बसलेला बाप आहे ना, माझा हा बसलेला बाप एरवी कधी रडतो की नाही मला माहित नाही, पण प्रत्येक बापाला मी एक दिवस रडताना पाहिलंय. आणि बापाचा रडण्याचा दिवस कुठला असतो माहिती? ज्या दिवशी बाप आपल्या मुलीला, काळजाच्या तुकड्याला, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या मुलीला ज्या दिवशी बाप प्रथमतः नवरीच्या वेशेत बघतो, त्या दिवशी दगडाच्याही काळजाचा बाप असला तरी पळत पळत जातो, मुलीच्या गळ्यामध्ये पडतो आणि थाय मोकळून रडतो. तो माझा हाच बसलेला बाप असतो. कोण म्हणतं बापाला रडता येत नाही? साधा 10 रुपयाचा पेन समोरच्याला लिहिण्याकरता दिला तर त्याला 10 वेळा म्हणतो, ए बाबा तुझं लिहून झालं की माझा पेन मला परत दे. पण जो बाप 18 ते 19 वर्ष तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या मुलीला, काळजाच्या तुकड्याला एका क्षणार्धात एका परक्याच्या हातामध्ये, अनोळखी व्यक्तीच्या हातामध्ये तिचा हात कायमचा देऊन टाकतो, त्या वेळेला त्या बापाच्या अंतःकरणाला होणाऱ्या वेदनांचा कोणी अंदाज केलाय? जाणलंय का कोणी त्या वेदना? आम्ही फक्त बोलून मोकळं होतो, आई इतकं प्रेम बापाकडे नाहीये,
पण मी म्हणेन आईपेक्षाही जास्त प्रेम बापाकडे आहे. तो बाप आम्हाला कळायला पाहिजे. तो बाप आम्हाला कळायला पाहिजे. मी तर म्हणेन आपल्या घरामध्ये असणारी आपली आई म्हणजे रखुमाई आहे आणि आपल्या घरामध्ये असणारा आपला बाप म्हणजे साक्षात विठ्ठल आहे. ज्याला घरातील विठ्ठल रखुमाई कळाली ना त्याला अख्खं विश्व कळालं. त्याला दुसरं काय सांगायची गरज आहे? बरोबर की आहे? काय दुसरं सांगायची गरज आहे? म्हणून ज्याच्या घरामध्ये जिवंत माईबाप आहे ना ते या विश्वातील श्रीमंत व्यक्ती आहे. श्रीमंत व्यक्ती आहे. तुम्हाला सांगू, आज या ठिकाणी मी तुमच्या समोर उभी आहे. नाहीये, कसलीच कमतरता नाहीये, पण उणीव मात्र फक्त एका गोष्टीची आहे. 2 वर्ष झाली अगदी बापा समान सासरा आम्हाला सोडून गेला आणि ते दुःख आम्ही गेले 2 वर्षापासून अनुभवतोय. तुम्हाला सांगते, बाप गेल्यानंतरचं दुःख सोपं नसतं बरं का. मुलं उन्हात पडल्यासारखी होतात. समाज म्हणतो आम्ही आहे ना तुमच्या पाठीमागे, फक्त सहानुभूती देतात, फक्त सहानुभूती. म्हणून मला सांगायचं फक्त एक आहे, जोपर्यंत ते घरामध्ये आहे ना, आज आहे सगळं आहे, पण ज्या वेळेला दारात पाऊल टाकतो आणि त्यांच्या फोटोकडे बघतो ना, फोटोकडे पाहिल्यानंतर डोळे भरून येतात. कारण रोज रात्री कीर्तनावरून घरी गेल्यानंतर आम्ही गाडीच्या खाली उतरायच्या अगोदर दार उघडं असायचं. मनामध्ये विचार यायचा, बाप कधी झोपत होता का नव्हता काय माहित. आम्ही घरी पोहोचायला पहाटेचे 3 वाजो, 4 वाजो, 5 वाजो बाप दारामध्ये दरवाजा उघडून उभा असायचा. कधीच दारावरती थाप मारावी लागली नाही. पण आता जेव्हा घरी जातो, दारावरती थाप मारायची वेळ येते ना, तेव्हा चटकन दारामध्ये बाप उभा दिसतो. म्हणून सांगायचं मला फक्त एक आहे, जोपर्यंत ते घरात आहे ना तोपर्यंत त्यांचा आदर राखा. त्यांना खूप सांभाळा, खूप सांभाळा. जीवनामध्ये माईबाप खरंच खूप मोलाचे, खूप मोलाचे. आणि बघा, आईबाप तर तेवढे मोलाचे आहेच, पण पुरुष मंडळ तुम्हाला मला एक सांगायचंय, महिला मंडळ तुम्हालाही एक सांगायचंय, जेवढा आई बापाला सांभाळता तेवढा पतीचा पण आदर करा. तुम्ही म्हणाल ताई आदर करतो म्हणूनच तर हरतालिकेचं व्रत केलंय ना आज आम्ही. बरोबर आहे, आदर करतो म्हणूनच हरतालिकेचं व्रत केलंय. पण लक्षात असू द्या, जर एखाद्या वेळेला पती आपल्यावरती रागावत असेल, चिडत असेल, तर त्याला जेवढं रागवायचंय तेवढं, जेवढं चिडायचंय तेवढं चिडू द्या, जेवढं भांडायचंय त्याला तेवढं भांडू द्या. मी फक्त तुम्हाला एकच कानमंत्र देते, नवऱ्याला जेवढं भांडायचं तेवढं भांडू द्या. अहो भांडू द्या ना. भांडून कोणाबरोबर भांडतोय तो? बायको बरोबरच भांडतोय ना. अहो त्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे बायकोच आहे. तुम्हाला एकच सांगते, नवरा भांडायला लागला की बाईने फक्त एक करायचं, काय? तोंडाला कुलूप लावायची. अहो एकटं भांडून किती वेळ भांडणार आहे? एकटं भांडून किती वेळ भांडणार आहे? शेवटी गप्प राहणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, आपल्या तोंडाला कुठेतरी कुलूप लावली पाहिजे. आणि तुम्हाला पण मला एक सांगायचंय, बायकोचं कधीतरी कौतुक करा ना. आज एवढा त्यांनी हरतालिकेचा उपवास केला, व्रत केलं, सकाळपासून ते उपवासी कुणासाठी? त्यांना दीर्घायुष्य मिळावं म्हणून. आपण 4 टाइम खाऊन आलेलो असेल आज या ठिकाणी. बरोबर की? 4 टाइम झालेला असेल. ती माई माऊली सारे सकाळपासून उपवासी, रात्रही उपवासी राहणार आहे. उद्या जेव्हा ती तिच्या हाताने जेव्हा स्वयंपाक बनवेल तेव्हा तिला खायला मिळणार आहे. कुणासाठी? तुमच्यासाठी. काय तिचं असं स्वतःच? काहीच नाहीये. हो, शरीर तिचं आहे, पण हळद कुणाच्या नावची लावलीये तिने? तुमच्या नावची लावलीये. कपाळ तिचं आहे, पण कुंकू कुणाच्या नावचं लावलंय? पतीच्या नावचं लावलंय. गळा तिचा आहे, पण मंगळसूत्र कुणाच्या नावचं घालते? पतीच्या नावचं. उदर तिचं आहे, पण लेकरू कुणाच्या नावचं जन्माला घालते? पतीच्या नावचं. पाय तिचे, पण जोडवी कुणाच्या नावची? पतीच्या नावची. बरोबर? हरतालिकेचं व्रत वैकल्य तिचं आहे, पण दीर्घायुष्य प्राप्त व्हावं हे वरदान कोणासाठी? पतीसाठी आहे. मग तरी सुद्धा आपण म्हणतो तिला काही अक्कल? सहज बोलता बोलून जातो ना. अहो तिला नाही, ती फक्त दाखवते, पण तिच्यातली का दुर्गा जागी झाली, तिच्यातली का नवदुर्गा चामुंडा जर जागी झाली तर मग अवघड आहे बरं का. म्हणून मला तुम्हाला सांगायचंय, बायकोचं कधीतरी कौतुक करत चला हो.
कधीतरी अहो एकदा काय झालं माहिती का, मी असंच कीर्तनामध्ये सांगितलं बायकोचं कौतुक खरंच झालं. 9 ते 11चं कीर्तन होतं. बाबा घरून बिगर जेवायचंच कीर्तनाला आला होता, कीर्तन प्रेमी होता. कीर्तनाला आला, 9 ते 11चं कीर्तन ऐकलं. आता पत्नी किती वेळ जागी राहिलो राहून राहून, तिने तिचं जेवण केलं, पतीसाठी ताट वाढून ठेवलं आणि झाकून दिलं. ही झोपी गेली. हा घरी आला. घरी आल्यानंतर पत्नी उठली, पतीला ताट वाढून दिलं आणि त्याला नेमका जेवताना पहिलाच घास तोंडात घालायचा तेवढ्यात त्याला अंजलीताईची आठवण झाली. काय ताई म्हटल्या होत्या कीर्तनामध्ये की बायकोचं कौतुक करत चला, चान्स सापडलाय, बायकोचं कौतुक करू. आणि तो म्हणायला लागला, पहिलाच घास तोंडात घालणार तेवढ्यात म्हणे, वा 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 काय भाजी बनवली म्हणे तू आज, काय भाजीला चव आहे, काय टेस्टेड भाजी बनवली आज, काय कौतुक करावं तेवढं कमी म्हणे, काय तुझ्या हाताला चव आहे, वा 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 वा. तिने ना पतीला म्हटलं, का हो तुम्ही नेमके गेले कुठे होते म्हणे. तो म्हणे, अगं वटरला 9 ते 11 अंजलीताईचं कीर्तन होतं. काय नाही अगं, खरंच शपथ घेऊन सांगतो विठुरायाची, मी कीर्तनालाच गेलो होतो. ए बघ ताईचे काही व्हिडिओ पण काढून आणलेत म्हणे मी. ए बघ मी कीर्तनालाच गेलो होतो. तुम्ही कीर्तनालाच गेले होते म्हणे. हो बर, भाजी कशी झाली. अगं काय तेच भाजीचं मी वर्णन करतोय, किती सुंदर भाजी बनवली म्हणे तू आज, वा काय तुझ्या हाताला चव आहे म्हणे. तिने मात्र आता हातामध्ये होत्या ना, तिच्या हातात होत्या तेवढ्या तिने पाठीमाग केल्या. पुढचं ऐकून घ्या तुम्ही. होत्या तेवढ्या पाठीमाग केल्या आणि ती म्हणू लागली, अहो 15 वर्ष झाले लग्नाला, रोज तुमच्या आवडीचे पदार्थ बनवते, ही भाजी ती भाजी ती भाजी ती भाजी, पण 15 वर्षामध्ये कधी कौतुक नाही केलं. आज 15 वर्षातून पहिल्यांदा शेजारकडून भाजी आणली, तर केवढं भाजीचं कौतुक, केवढं भाजीचं कौतुक, केवढं कौतुक. म्हणून कधीतरी बायकोचं कौतुक करत चला, पण वेळ काळ मर्यादा पाहून कौतुक करत चला. असो विनोदाचा भाग सोडून द्या. जेवढे हसत तुम्ही कीर्तनाला आले होते तेवढं हसतच मला तुम्हाला घरी पाठवायचं आहे, म्हणून तुम्हाला हा एक कौतुकाचा विनोद सांगितला. असो वेळ बरीच झालेली आहे, पण बघा आज या ठिकाणी ग्रामस्थ मंडळींनी मला या ठिकाणी आमंत्रित केला. खरं तर वटार गावच्या ग्रामस्थ मंडळींचे मानावे तेवढे आभार कमी आहे. खरं तर या मंडळींनी नवरात्राच्या कालावधीमध्येही मला बोलवलं होतं, पण काही कारणाचं कार्यक्रम रद्द झाला होता. पण पुनश्च त्यांनी माझ्यावरती असणारं प्रेम दाखवून दिला. पुनश्च आज या ठिकाणी त्यांनी बोलावलं, म्हणून ग्रामस्थ मंडळींची मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. आणि त्याचप्रमाणे आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेला साथ म्हणून ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे, त्यामध्ये ज्यांनी गोड अशी या ठिकाणी मृदुंगाची साथ दिलेली आहे, असे आमच्या सोबत आलेले नाशिक जिल्ह्याचं भूषण, चांदवड तालुक्याचं भूषण असणारे आमचे अनिलजी महाराज क्षीरसागर, त्यांचे मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. हा वाजवा जरा टाळी वाजवा. या ठिकाणी आमच्या सोबतच आलेले सकल नाशिक जिल्ह्याचं भूषण, चांदवड तालुक्याचं भूषण असणारे आमचे बंधू विनोद महाराज शिंदे, त्यांचे मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. गोड अशी त्यांनी गायनाची साथ दिलेली आहे. या ठिकाणी आमची विनेकरी दिदी ज्ञानेश्वरी दिदी, तिचेही मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. सकल संपूर्ण भजनी मंडळ मनापासून आभार. भालदार चौकदार त्यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करते. आणि बघा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने जन्माची साथ खूप गोड मिळालेली आहे, पण प्रत्येक कीर्तनामध्ये उभं राहून मला गायनाचीही साथ पुरवतात असे माझे पती, माझं कपाळाचं कुंकू, माझे धनी हरिभक्तपरायण वसुदेवजी महाराज शिंदे, त्यांचे मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करेन. त्याचप्रमाणे आज माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी असं गोड कार्य केलेलं आहे असे आमचे साऊंड सिस्टीम वाले दादा, खरं तर खूप प्रेमळ स्वभाव, खूप गोड व्यक्तिमत्व असणारे आमचे गुरुबंधू सोनू दादा,
जिथं हाक मारली तिथं धावत पळत येणार. खरंच खूप गोड व्यक्तिमत्व. आणि सोनू दादा, विशेष कौतुक मला ज्या वेळेला मी गावामध्ये आले ना, तेव्हा मला तर माहितीये माझा भाऊ किती गुणी आहे, किती ज्ञानी आहे. पण या ठिकाणी आल्यानंतर ग्रामस्थ मंडळींच्या तोंडातून मी तुझं कौतुक ऐकलं, त्या वेळेला अजूनच मनाला बरं वाटलं. म्हणून बघा सोनू दादा, तुझेही मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे आमच्या निफाड तालुक्याहून, चांदोरीहून आलेले आमचे आई मराठी या चॅनलचे शूटिंग करते दादा, तुम्हीही आमच्या विनंतीला मान देऊन, वटार ग्रामस्थ मंडळींच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या ठिकाणी आलात. तुमचेही मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. तुम्ही म्हणाल ताई बस झालं तुमचं, आता किती वेळ घेता, 11:30 वाजत आले. अहो 12 वाजायची वेळ आली. किती वेळ, आता अजून जास्त वेळ नाही. उपस्थित माझी सकल देवरूप श्रोतृवर्ग, तुमचे मनापासून आभार व्यक्त करते. आणि या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे गुरुबंधू, आमचे नितीन दादा या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे कंधाण्याचे दादा तेही या ठिकाणी उपस्थित आहे. सकल जाणकार श्रोतृवर्ग आहेत. सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होते. आज या ठिकाणी या ठिकाणी माझी वटार गावामध्ये सुद्धा अनेक गुरुबंधू मंडळी आहे. खरं तर वटार गावाचं आणि माझं कनेक्शन ज्यांच्या माध्यमातून जोडलेलं आहे ते म्हणजे माझे गुरुमाऊली परमपूज्य संत स्वामी आणि कृपेजी महाराज आहे. आज खरं तर माझ्या गुरुदेवाच्या मनामध्ये काहीतरी असावं की आज या ठिकाणी आजची सेवा या वटार नगरीमध्ये व्हावी, असं काहीतरी गुरुदेवाच्याच मनामध्ये असावं. आणि म्हणून त्यांच्या आदेशातून, त्यांच्या आज्ञेतून आज तुमच्या समोर येण्याचा योग प्राप्त झाला. तुम्हा सर्व माई पित्यांचं दर्शन आज मला माझ्या जीवनामध्ये घडलं. जे मुखातून निघालेलं असेल ते सगळी माझ्या गुरुदेवाची कृपा. माझे गुरुवर्य परमपूजनीय संत स्वामी आणि कृपेजी महाराज, जेवढं योग्य वाटलं असेल ते माझ्या गुरुदेवाचं आहे. अयोग्य वाटलं असेल तर वाणीचा दोष समजा. आज या ठिकाणी झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणावरती, महादेवाच्या चरणावरती आणि त्याचप्रमाणे माझ्या गुरुमाऊलीच्या चरणावरती आजची झालेली सेवा मी समर्पित करते. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देते. महाराज